नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे डेली डिशमध्ये। आज आपण बनवणार आहोत खमंग रसाळ आणि एकदम घरगुती मटण खिमा। आधी धुतलेले मटण खिमा घ्या, त्यात हळद, मालवणी मसाला, गरम मसाला आणि मीठ घालून छान मॅरिनेट करून बाजूला ठेवा। आता एका कढईत 3 ते 4 चमचे तेल घाला। तेल गरम झाले की 4 काळी मिरी, 4 लवंग, थोडी दालचिनी आणि एक हिरवी वेलची घालून छान तडतडून घ्या। आता त्यात कढीपत्ता आणि एक हिरवी मिरची घाला। मग बारीक चिरलेला कांदा घालून कांदा अर्धा शिजेपर्यंत परतून घ्या। कांदा शिजला की त्यात टोमॅटो घाला। थोडं मीठ घालून छान परतून घ्या। मग आले लसूण पेस्ट घाला आणि मसाला सुटेपर्यंत परता। आता त्यात मालवणी मसाला, गरम मसाला आणि हळद घालून मसाला छान परतून घ्या। मॅरिनेट केलेले खिमा घाला आणि सगळं नीट मिसळून परता। थोडे पाणी घालून झाकण ठेवून वाफेवर शिजू द्या। शेवटी वरून 1.5 चमचा तूप घालून पुन्हा 10 ते 15 मिनिटे वाफ द्या। खमंग रसाळ मटण खिमा तयार आहे। वरून कोथिंबीर घालून गरमागरम सर्व करा। अशीच सोपी चविष्ट रेसिपी पाहण्यासाठी डेली डिशला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।